आज मी तुम्हाला बोलवलं याच्यासाठी की वेळ अतिशय कमी आहे. 5 तारखेला मतदान आहे. 15-20 दिवस बघता बघता निघून जातील. 11 गाव आहेत आणि बऱ्यापैकी त्या बाजूने देवराज दादा असतील. आपल्या गावातल्या प्रत्येक ठिकाणी आपल्या गावचे त्या गावातले प्रमुख असतील. ते सर्वजण अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी नियोजन हाताळतात. कोणतरी उद्या काहीतरी बघून सांगेल तिकडे जरा प्रॉब्लेम आहे, तिकडे जरा प्रॉब्लेम आहे. तुम्ही सर्वजण पाठीशी उभा असला की कुठला सुद्धा काही प्रॉब्लेम नाही. एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आणि तुम्ही नेहमीच आमच्या कुटुंबावरती आमच्या पडत्या काळात आमच्या चांगल्या काळात अतिशय चांगल्या पद्धतीने प्रेम केले. आज आपण बघतो 10-15 वर्ष ज्यांनी पदं भोगली ती एका रात्रीत कुठं होती कुठं जातात काय कुणाचं कुणाला ताळमेळ नाही. पण मालक गेले आणि मालकांच्या मागे पार्टी उभा करायची निष्ठा काय असती ती तुम्ही सर्वजणांनी दाखवून दिली. येणाऱ्या काळात सभा असतील, प्रचार दौरा असतील, त्यावेळेला प्रत्येक जणालाच मला फोन करणं शक्य नाही. माझी तुम्हाला या आजच्या बैठकीच्या दरम्यान सगळ्यांना एकच विनंती असेल की तुम्ही सर्वजण फक्त मिळेल तुम्हाला निरोप देण्याचं 100% काम करेल. पण मीच देईन असं त्या ठिकाणी होणार नाही. तुम्हाला कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमातून कळवण्याचं काम करेल. त्या वेळेला त्या आकेला ओळ देऊन तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहावं एवढंच मी तुमच्या सगळ्यांच्याकडे एक विनंती करतो. आणि येणाऱ्या काळात आता आज घरात गेल्यापासूनच तुम्ही सर्वांनी निर्धार करून आपापल्या पद्धतीने ज्या पद्धती ग्रामपंचायतीला आपण ज्या पद्धतीनं काम केलं होतं त्याच पद्धतीनं बाळाप्पा आपण सगळ्यांनी सुरायला लागलं पाहिजे. एवढंच मी तुम्हाला सांगतो. गावातलं मत आणि मत आपल्याला महत्वाचं आहे. ही आपलं रान आहे. आपलं गाव म्हणजे आपलं रान आहे, महाल आहे. त्यामुळे आपल्याच गावात आपली शेतीचं पीक त्याचं ऍव्हरेज कशा पद्धतीनं चांगलं येईल यासाठी सगळ्यांनी आपण झटूया. तुम्ही सर्वजण अत्यंत कमी वेळेत कमी काळात तुम्ही या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचंच स्वागत करतो आणि त्याचबरोबर आभार मानतो. आणि कुणाच्या काही सूचना असतील त्या देखील तुम्ही या ठिकाणी मांडाव्या एवढंच मी म्हणतो आणि थांबतो. अर्ज भरायची तारीख अजून पार्टीनं काय आता ठरवलेलं नाही. तिकडनं